नमस्कार, मी डॉक्टर विनय चौगुले, मूत्ररोग तज्ञ, जया नॉलेज हॉस्पिटल. नुकतंच मी एका 5 वर्षाच्या मुलाचं मुतखड्याचं ऑपरेशन केलं. आता मी बघतोय की लहान मुलांमध्ये सुद्धा मुतखड्यांचं प्रमाण वाढत चाललंय. याची काय कारण आहे? त्याचं मुख्य कारण आहे म्हणजे आपल्या लाईफस्टाईल मधले बदल. आजकाल मुलांच्या आहारामध्ये बिस्किट आणि बेकरी प्रोडक्टचं प्रमाण खूप वाढायला लागले. जे काय आपण बेकरी प्रोडक्ट्स जसे काही चीज असू दे, कॅन्ड फूड असू दे, सॉस, सोया सॉस, केचप्स, या सगळ्यामध्ये सॉल्टचं प्रमाण भरपूर असतं. बिस्किट कित्येक घरामध्ये मुलं सकाळी दूध बिस्किट, चहा बिस्किट हे रेग्युलरली खायला जाते. त्याच्यामुळे दोन्ही गोष्टी होतात. एक तर कॉन्स्टिपेशन वाढतंय आणि त्याच्यामुळं कॅल्शियम आणि ऑक्झालेट गटमध्ये म्हणजे इंटेस्टाइन मधून बाहेर पडायला पाहिजे. तर लहान मुलांच्यात आपल्याला मुतखडे टाळायचे असतील तर आपल्याला प्रकर्षाला बेकरी प्रोडक्ट्स, केचप्स हे टाळले पाहिजेत. पिझ्झा, बर्गर हे न देता घरगुती आपलं जेवण आहे ते किंवा आपले जे काही इडली, डोसा, पोहे, उपमा हे पदार्थ घरात बनवून मुलांना जास्तीत जास्त खाऊ घातले पाहिजे. त्याच्याबरोबर फळांचं आहारामध्ये अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे. रोज 1-2 तरी ताजी फळं ही मुलांनी खाल्लीच पाहिजेत, ज्याच्यामुळं त्यांना कॉन्स्टिपेशन म्हणजे संडासात पण त्रास होणार नाही आणि मुतखडा व्हायचं प्रमाण पण टळेल.